संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने आज होत असलेल्या सर्व धर्मीय सर्व पक्षीय मुक मोर्चासाठी उपस्थित या महाराष्ट्रातून आलेले आमचे सर्व सन्माननीय मान्यवर स्वर्गीय संतोष अण्णा यांचे सर्व कुटुंबीय आणि सर्व जाती धर्मातील सर्व माझे सर्व पक्षातील माझे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो, सर्वप्रथम या ठिकाणी संतोष अण्णा यांना या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो। निश्चितच आपण सर्व महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व विधानसभेच्या सदस्यांनी सर्व पक्षाच्या आमदारांनी त्या ठिकाणी एक मुखी मागणी घातली। आदरणीय सुरेश अण्णांनी त्या ठिकाणी जे काही इतिवृत्त आपल्या सर्वांच्या समोर मांडलेलं, सभागृहातल्या मुख्यमंत्र्यापासून ते सर्व आमदार जे काही उपस्थित जवळपास 90% विधानसभेचे सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते। अत्यंत वेदनादायी मनोगत अण्णांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि जवळपास सर्वांच्या डोळ्यातून अश्रू येतील अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना पाहायला मिळाली। सर्वांनी जाहीर पाठिंबा दिला आणि जे कोणी हे मारेकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी फाशी झाली पाहिजे असा सर्व एकमुखी ठराव आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये घेतलेला आज खूप मोठी या ठिकाणी निघत आहे आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहे। तुमची जनभावना आहे, जी तुमची भावना आहे जेवढी तीव्र आहे त्यापेक्षा माझी या ठिकाणी तीव्र आहे, ती मी सभागृहात त्या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे। म्हणून मी तुमच्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीने राज्य सरकार, मुख्यमंत्री आहेत, आदरणीय दादा आहेत, सर्वांना नम्र विनंती करतो या प्रकरणामध्ये जे कोणी असतील पकडलेले आरोपी आणि राहिलेले आरोपी हे सर्व मॅटर या ठिकाणी फास्ट ट्रॅक वर चालवावं आणि या सर्व आरोपींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने मागणी करतो। आणि या प्रकरणाच्या मागे जे कोणी असेल, कोणीही माहिती लाल असेल, त्याची गय केली अशा पद्धतीची मागणी तुमच्या सर्वांच्या वतीने मी राज्य सरकारकडे करतो। आणि निश्चितच स्वर्गीय संतोष अण्णा यांना या ठिकाणी न्याय मिळालाच पाहिजे। जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत ही आपली सर्व लढाई त्या ठिकाणी चालू राहील अशा पद्धतीची तुमच्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। यांच्या निर्गुण हत्येबद्दल एक आक्रोश सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झालेला आहे। जशा प्रकारची माणुसकीला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे त्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रात जगामध्ये करण्यात येत आहे। मानव जातीला कधी असं घडलं नाही अशी घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। आणि या निमित्तानं विधानसभा असेल किंवा संपूर्ण रस्त्यावर महाराष्ट्रात उतरलेला आहे। आदरणीय मनोज दादा असतील, आमदार धस साहेब असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली जागोजागी अशा प्रकारचे मोर्चे, अशा प्रकारचे मोर्चे निघत आहेत। आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की खून झाल्यानंतर सुद्धा 20 दिवस तुम्हाला आरोपी कसा सापडत नाही आणि सापडल्यानंतर महाराष्ट्रात पुण्यात असताना सुद्धा पोलीस काय झोपले होते का, हा मोठा प्रश्नचिन्ह सर्वसामान्य माणसासमोर निर्माण झालेला आहे। आणि आरोपी कसा काय सीबीआयच्या CIDच्या ऑफिसला जातो, त्यानंतर 20-25 दिवसानंतर दुसरे आरोपी कसे सापडतात म्हणून एक शंकेचा पाल सगळ्याच्या मनामध्ये चुकचुकती आहे। खऱ्या अर्थानं प्रशासन न्याय झालंय का, खऱ्या अर्थानं आमच्या माणसाला न्याय मिळणार आहे का, म्हणून शासनाला झुकावं लागत। सर्वसामान्य माणूस आज जनता संपूर्ण रस्त्यावर उतरलेली आहे। सर्व जाती धर्माचे लोक आज संपूर्ण महाराष्ट्राच्या हळहळ व्यक्त करत आहेत। आमची मागणी एवढीच आहे शासनाला की शासनाने आता तरी जागे व्हावं आणि जशा प्रकारची क्रूर हत्या या निमित्तानं अण्णाची झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जशा घटना घडत आहेत याला रोखण्यासाठी कुठेतरी प्रशासन फेल झाले हे मात्र निश्चित आज आपण सगळ्याला माहीत झालेलं आहे। म्हणून परत एकदा शासनाला विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर आलेलो आहे। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली पाहिजे
आणि सीमित वेळेमध्ये टाइम बॉन्ड मध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जे काय आरोपी असतील त्यांना 100% फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा प्रकारची मागणी आज आम्ही इथे घेऊन एक उपमोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून जनता आज इथं आलेली आहे। माझी फक्त शासनाला एवढी विनंती आहे की शासनानं आता तर जागा नाही झालं तर निश्चित आम्हाला सुद्धा शस्त्र हातात घ्यावं लागतील हे सुद्धा विसरता कामा नये। आमच्या संयमाची परीक्षा कोणी घेऊ नये एवढंच या निमित्तानं सांगतो। परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की निश्चितच ही लढाई अशीच चालू राहील जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, मग ते कोण मंत्री असतील, कोण राजकीय नेते असतील, कोण पुढारी असतील, यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच प्रकारचं चालू राहील एवढंच बोलताना थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ।